फ्रेंड्स, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ फार्मसी. मित्रांनो, औषध निर्माण शास्त्र जगामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सो टुडे इन दिस व्हिडिओ वी विल सी स्टिरॉइड्स, बेसिक केमिस्ट्री ऑफ स्टिरॉइड्स, स्टेरिओकेमिस्ट्री, नॉमेनक्लेचर अँड नंबरिंग ऑफ स्टिरॉइड्स. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना स्टिरॉइड हा चॅप्टर समजण्यासाठी फार डिफिकल्ट वाटतो. ओके, पण जर काळजीपूर्वक तुम्ही त्याचे बेसिक केमिस्ट्री किंवा बेसिक जर पार्ट समजून घेतला व्यवस्थित पद्धतीने, तर हा चॅप्टर जर सिम्पल आहे. ओके, जसं तुम्ही आता हे स्ट्रक्चर पाहिले या स्क्रीनवरती ABCD 4 रिंग्ज आहेत. ओके, त्याचं नॉमेनक्लेचर थोडंसं डिफिकल्ट वाटतं. ओके, पण जर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला ते एकदम इझी होऊन जाईल. ओके, सो स्टिरॉइडचा आधी इम्पॉर्टन्स आपण समजून घेऊया. एक्झॅक्टली स्टिरॉइड असतात कुठे. ओके, सो मेल सेक्स हार्मोन्स chemically they are the steroids, female sex hormones chemically they are the steroids, and cholesterol is steroid. Okay, so cholesterol is deposited in the arteries. It may lead to the coronary artery disease and other cardiovascular diseases. Okay, कोलेस्ट्रॉल हा स्टिरॉइड आहे केमिकली. मेल सेक्स हार्मोन, फिमेल सेक्स हार्मोन ते स्टिरॉइड्स आहेत. देन अनदर एक्झाम्पल ॲड्रिनल कॉर्टिकोस्ट्रॉइड्स. ओके, दे आर द स्टिरॉइड्स. जसं की प्रेडनिसोलन आहे, मिथाइल प्रेडनिसोलन. ओके, हायड्रोकॉर्टिसोन, कॉर्टिसोन, दे आर द स्टिरॉइड्स. ओके, ड्युरिंग दिस COVID-19 पॅन्डेमिक फॉर द ट्रीटमेंट ऑफ कोविड मेनी स्टिरॉइड्स आर यूज्ड. ओके, कोविडच्या ट्रीटमेंटमध्ये पण स्टिरॉइड हे यूज केलेले आहेत. सो मेन प्रॉपर्टी ऑफ स्टिरॉइड इज दे आर immunosuppressant. Okay, as well as they are used in hormone replacement therapy. Okay, so there are many roles. Also there are the anabolic steroids. Okay, muscle building साठी याचे इंजेक्शन्स घेतले जातात स्टिरॉइडचे. ओके, सो भरपूर सारे स्टिरॉइडचे यूज आहेत, काही मिसयूज पण आहेत. ओके, सो नाऊ वी विल सी इन डिटेल. ओके, बेसिक केमिस्ट्री ऑफ स्टिरॉइड, नॉमेनक्लेचर अँड हाऊ गिव्ह द नंबरिंग टू स्टिरॉइड्स. ओके, नंबरिंग इज द ऑल्सो इम्पॉर्टंट पार्ट इन केस ऑफ स्टिरॉइड्स. So let us discuss the basic introduction. What is mean by steroids? Okay, basic introduction काय आहे स्टिरॉइडचा यूज आपण ते समजून घेऊया. स्टिरॉइड हार्मोन्स अँड रिलेटेड प्रोडक्ट्स रिप्रेझेंट वन ऑफ द मोस्ट वाईडली युज्ड क्लासेस ऑफ थेरप्युटिक एजंट्स. ओके, स्टिरॉइड हे खूप प्रमाणात वापरले जाणारे ड्रग्ज आहेत. साधं आपल्याला सर्दी झाली, जर सर्दी नॉर्मल राहत नसेल तर स्टिरॉइडचं बेक्लोमिथॅसोन, बिटामिथॅसोन, ओके, हे जी टॅबलेट आहे 4 mg किंवा दुसरी मिथाइल प्रेडनिसोलन असेल ती घेतली जाते. ओके, ती दिल्यानंतर म्हणजे कमी वेळेत ती सर्दी कंट्रोलमध्ये येते. पण स्टिरॉइड्स हे खूप चांगले नाही आहेत, त्याचे साईड इफेक्ट्स खूप आहेत. ओके, सो स्टिरॉइड इज मोस्ट वाईडली युज्ड क्लास. देज ड्रग्स आर युज्ड प्रायमरली इन बर्थ कंट्रोल. ओके, बर्थ कंट्रोलमध्ये स्टिरॉइड्स यूज केले जातात. IPLमध्ये जे प्रेझेंट आहे कंटेंट, दे आर द स्टिरॉइड. ओके, नॉर्जेस्ट्रिल, निओनॉर्जेस्ट्रिल, दे आर केमिकली इट इज अ स्टिरॉइड. ओके, बर्थ कंट्रोल पिल्समध्ये स्टिरॉइड्स असतात. देन हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी, पर्टिक्युलरली मॅनोपॉझल वुमन्समध्ये. ओके, ज्या वुमन्सची मेन्स्ट्रुअल सायकल स्टॉप झालेली आहे तशा वुमन्समध्ये हार्मोनल चेंजेस होतात. ते हार्मोनल चेंजेस बॅलन्स करण्यासाठी स्टिरॉइडची थेरपी दिली जाते. देन इन्फ्लॅमेटरी कंडिशनमध्ये पण स्टिरॉइड यूज केले जातात बिकॉज दे हॅविंग अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टी. दे आर ऑल्सो युज्ड इन कॅन्सर ट्रीटमेंट. मोस्ट ऑफ दिस ड्रग एजंट्स आर केमिकली बेस्ड ऑन अ कॉमन स्ट्रक्चरल बॅकबोन, द स्टिरॉइड बॅकबोन. ओके, स्टिरॉइडमध्ये जे बेसिक बॅकबोन आहे, बेसिक न्यूक्लियस आहे, सर्व स्टिरॉइडमध्ये एकच कॉमन न्यूक्लियस आहे, त्याचं नाव आहे सायक्लोपेंटॅनोपरहायड्रोफिनॅन्थ्रिन. ओके, सो वी विल डिस्कस दॅट इन नेक्स्ट स्लाइड. Although they share a common structural foundation, the variations in the structure provide specificity for the unique molecular target. ओके, त्यांच्यामध्ये जे बेसिक स्टिरॉइड न्यूक्लियस आहे, जो बॅकबोन आहे, तो कॉमन आहे, पण जे साईडचे फंक्शन ग्रुप चेंज झाल्यानंतर त्यांची ॲक्टिव्हिटी चेंज होतात. ओके, सो हिअर इज अ कॉमन बॅकबोन ऑफ स्टिरॉइड. ओके, सर्वात आधी तुम्हाला हा बॅकबोन समजणं महत्त्वाचं आहे. ओके, त्याच्यानंतर बाकीचे एक्झाम्पल आपण पाहूयात. सो स्टिरॉइडचा जो बॅकबोन आहे त्याच्यामध्ये बघा, फर्स्ट जी आहे ती 6 मेंबर्ड रिंग आहे, ए रिंग. देन अनदर इज 6 मेंबर्ड रिंग. ओके, याच्यामध्ये डबल बॉन्ड नाहीत, म्हणजे ह्या सायक्लोहेक्झेन रिंग आहे. ए रिंग इज सायक्लोहेक्झेन, बी रिंग इज सायक्लोहेक्झेन अँड सी रिंग इज सायक्लोहेक्झेन अँड दिस डी रिंग इज अ पेंटेन. डी रिंग जी आहे ती 5 मेंबर्ड आहे. ओके, सो कॉमन टेट्रासायक्लिक स्टिरॉइड फ्रेम कंटेनिंग 1,2 सायक्लोपेंटॅनोपरहायड्रोफिनॅन्थ्रिन. ओके, सो दिस इज बेसिक स्टिरॉइड न्यूक्लियस. हा जो आहे तो बेसिक स्टिरॉइड न्यूक्लियस आहे, सायक्लोपेंटॅनोपरहायड्रोफिनॅन्थ्रिन. ओके, सो फर्स्ट ए रिंग इज सायक्लोहेक्झेन रिंग, बी रिंग इज सायक्लोहेक्झेन रिंग, सी रिंग इज सायक्लोहेक्झेन, डी रिंग इज अ पेंटेन रिंग. 3 सायक्लोहेक्झेन रिंग आहेत आणि 1 पेंटेन रिंग अटॅच आहे. ओके, टोटल 4 रिंग आहेत. ओके,
सो दिस बेसिक न्यूक्लियस इज नोन ॲज अ सायक्लोपेंटॅनो पर हायड्रोफिनॅन्थ्रिन. त्याला आपण काय म्हणतो? सायक्लोपेंटॅनो पर हायड्रोफिनॅन्थ्रिन. ओके. 2 बेंझिन रिंग एकमेकांना फ्यूज असेल त्याला आपण नॅप्थॅलिन म्हणतो. 3 असतील तर फिनॅन्थ्रिन, 4 असतील तर अँथ्रॅसिन. ओके. तर याच्यामध्ये 4 बेंझिन किंवा 6 मेंबर्ड रिंग नाही आहेत. एक जी आहे ती 5 मेंबर्ड आहे, म्हणून याला आपण म्हणतो सायक्लोपेंटॅनो. ही सायक्लिक 5 मेंबरची रिंग आहे पर हायड्रोफिनॅन्थ्रिन. सो दिस इज फिनॅन्थ्रिन. ह्या 3 रिंग ज्या आहेत ए बी सी, दिस टुगेदर इज नोन ॲज अ फिनॅन्थ्रिन. सो दिस सायक्लोपेंटॅनो पर हायड्रोफिनॅन्थ्रिन, दिस इज द बेसिक्स बॅकबोन स्केलेटन ऑफ स्टिरॉइड्स. द फर्स्ट नोन स्टिरॉल इज कोलेस्ट्रॉल. ओके. सगळ्यात आधी जो स्टिरॉइड डिस्कवर झाला तो आहे कोलेस्ट्रॉल. कोलेस्ट्रॉल वॉज डिस्कवर्ड बाय फ्रेंच केमिस्टने डिस्कवर केला. त्याचं नाव आहे फ्रँकवाईस पॉल्टर डी ला सॅले. ओके. फ्रेंचचे नाव हे अशा पद्धतीचे असतात. ओके. जसं डी ब्रॉगली आहे. ओके. सो डिस्कवर्ड बाय धिस फ्रेंच सायंटिस्ट ॲज अ क्रिस्टलाइन कंपोनंट ऑफ ह्युमन गॅलस्टोन ओव्हर 230 इयर्स अगो. 230 वर्षापूर्वी बेसिक जो स्टिरॉइड आहे कोलेस्ट्रॉलचा त्यांनी शोध लावला. ओके. सो दिस इज द बेसिक न्यूक्लियस. देन हिअर यू कॅन सी द नंबरिंग ऑफ द स्टिरॉइड न्यूक्लियस. स्टिरॉइडचे न्यूक्लियस जे ते नंबरिंग आहे. हा स्टिरॉइडल कोर आहे जो बेसिक न्यूक्लियस, त्याचं नाव आहे सायक्लोपेंटॅनो. म्हणजे ही 5 मेंबरची रिंग आहे. सायक्लोपेंटॅनो पर हायड्रो. ओके. एक्स्ट्रा हायड्रोजन त्या ठिकाणी आहेत म्हणून पर हायड्रो. अँड दिस इज फिनॅन्थ्रिन. ओके. Steroids, any class of natural or synthetic organic compounds characterized by a molecular structure of 17 carbon atom arranged in 4 rings. ओके. कुठलंही स्ट्रक्चर जे अशा पद्धतीने अरेंज झालेले आहेत 4 रिंग, ज्याच्यामध्ये फिनॅन्थ्रिन आहे आणि टोटल कार्बन त्याच्यामध्ये 17 आहेत. तुम्ही बघू शकता या बेसिक न्यूक्लियसमध्ये नंबरिंग या पोझिशनपासून स्टार्ट होते. टोटल 17 कार्बन आहेत. ओके. स्टिरॉइडचं जे फीचर आहे त्याच्यामध्ये 17 कार्बन असतात. स्टिरॉइड्स आर इम्पॉर्टंट इन बायोलॉजी, केमिस्ट्री अँड मेडिसिन. नो डाऊट अत्यंत महत्त्वाचा क्लास आहे. द स्टिरॉइड ग्रुप इन्क्लूड्स ऑल सेक्स हार्मोन. स्टिरॉइडमध्ये काय काय येते बघा? ऑल सेक्स हार्मोन्स, मेल सेक्स हार्मोन्स ॲज वेल ॲज फिमेल सेक्स हार्मोन. देन ॲड्रिनल कॉर्टिकल हार्मोन्स. ओके. ॲड्रिनल ग्लँडपासून जे स्टिरॉइड सिक्रिट होतात त्याला आपण कॉर्टिकोसॉइड्स म्हणतो. ओके. देन बाईल ॲसिड ऑल्सो कंटेन स्टिरॉइड्स. देन स्टिरॉल्स ऑफ व्हर्टिब्रेट. ओके. स्टिरॉल्समध्ये अल्कोहोल ग्रुप असतो. ॲज वेल ॲज द मोल्टिंग हार्मोन्स ऑफ इन्सेक्टमध्ये, कीटकांमध्ये पण हे प्रेझेंट आहेत स्टिरॉइड्स. प्लांटमध्ये पण प्रेझेंट असतात, त्याला आपण फायटोस्टिरॉइड्स म्हणतो. मेनी अदर फिजिओलॉजिकल ॲक्टिव्ह सबस्टन्सेस ऑफ ॲनिमल अँड प्लांट्स. अमंग द सिंथेटिक स्टिरॉइड्स द थेरापेटिक व्हॅल्यू आर लार्जर नंबर ऑफ अँटी इन्फ्लॅमेटरी एजंट्स. बरेचसे स्टिरॉइड आहेत जे कॉमनली आपण अँटी इन्फ्लॅमेटरी म्हणून यूज करतो. ॲनाबॉलिक स्टिरॉइड्स दे आर ग्रोथ स्टिम्युलेटिंग एजंट. ओके. ॲनाबॉलिक म्हणजे टिश्यू मास इन्क्रीज करतो. ॲनाबॉलिझम म्हणजे नवीन टिश्यू तयार होणे आणि कॅटाबॉलिझम म्हणजे ब्रेकडाऊन होणे. ओके. स्टिरॉइड्समुळे काय होतं, ज्यावेळेस ॲट द एज ऑफ प्युबर्टी, ओके, 16 ते 18 वर्षामध्ये, तिथून पुढे त्या मेल्समध्ये मसल डेव्हलप होतात. दिस इज बिकॉज ऑफ स्टिरॉइड्स. सेक्स हार्मोन जे आहेत, मेल सेक्स हार्मोन, टेस्टोस्टिरॉनमुळे ती मसल डेव्हलपमेंट होते. ओके. ॲनाबॉलिक म्हणजे नवीन मसल ग्रो होतात. ओके. दॅट इज ॲनाबॉलिक स्टिरॉइड्स. दे आर ग्रोथ स्टिम्युलेटिंग स्टिरॉइड्स अँड दे आर युज्ड ॲज अ ओरल कॉन्ट्रासेप्टिव्स. ओके. ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह ज्या पिल्स आहेत त्याच्यामध्ये स्टिरॉइड्स प्रेझेंट असतात. So we will see the basic definition of steroids. Steroids are compounds possessing the skeleton of cyclopentanoperhydrophenanthrin or a skeleton derived there from one or more bond scission or ring expansion or contraction. Okay. The basic structure of steroids जे आहे ते सायक्लोपेंटॅनोपरहायड्रोफिनॅन्थ्रिन. कुठल्याही स्ट्रक्चरमध्ये जर ही रिंग प्रेझेंट असेल दॅट इज द स्टिरॉइड. ओके. मग थोडेफार चेंजेस त्याच्यामध्ये होऊ शकतात. ओके. मिथाइल ग्रुप्स आर नॉर्मली प्रेझेंट ॲट C10 अँड C13. ओके. दॅट वी विल डिस्कस इन नेक्स्ट स्लाइड. ओके. मिथाइल ग्रुप 10व्या आणि 13व्या पोझिशनला प्रेझेंट असतात. ते नंबरिंगमध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. अँड अल्किल साईड चेन मे ऑल्सो बी प्रेझेंट ॲट C17. 17व्या पोझिशनला अल्काईल साईड चेन असते काही स्ट्रक्चरमध्ये. ओके. इट मे बी मिथाइल, इथाइल और प्रोपाइल. स्टिरॉल्स आर द स्टिरॉइड्स कॅरिंग हायड्रॉक्सिल ग्रुप ॲट C3 पोझिशन. ओके. स्टिरॉइड्स लक्षात घ्या, स्टिरॉइड्स वेगळे आणि स्टिरॉल वेगळा. स्टिरॉल OL म्हणजे त्याच्यामध्ये अल्कोहोल, फक्त
हायड्रॉक्सी ग्रुप असतो त्याला आपण स्टिरॉल असं म्हणतो. ओके, आणि जे बेसिक स्केलेटन आहे सायक्लोपेंटॅनोपर हायड्रोफेनॅन्थ्रीन त्याला आपण स्टिरॉइड म्हणतो. स्टिरॉल्स आर स्टिरॉइड्स कॅरिंग हायड्रॉक्सिल ग्रुप. तिसऱ्या पोझिशनला त्या ठिकाणी फक्त हायड्रॉक्सी ग्रुप असतो त्याला आपण स्टिरॉल्स म्हणतो. अँड मोस्ट ऑफ द स्केलेटन इज कोलेस्टेन. कोलेस्टेन हे बेसिक न्यूक्लियस आहे कोलेस्ट्रॉलसाठी. ओके, कोलेस्ट्रॉल ज्याच्यापासून बनतो त्याचं जे बेसिक न्यूक्लियस आहे ते कोलेस्टेन आहे. ॲडिशनल कार्बन ॲटम मे बी प्रेझेंट इन द साईड चेन. ॲडिशनल कार्बन ॲटम पण याच्यामध्ये असतात, मग ते कंपाऊंडचं नाव बदलतं. ओके, सो 5 जनरल ग्रुप्स ऑफ स्टिरॉइड्स हार्मोन्स आर डिस्कस्ड. ओके, जनरली 5 ग्रुपचे स्टिरॉइड्स आहेत त्याचे क्लासिफिकेशन. टिपिकली एंडोक्रायनॉलॉजिस्ट क्लासिफाय स्टिरॉइड हार्मोन इंटू 5 ग्रुप्स ऑफ मॉलिक्युल्स बेस्ड अपॉन द प्रायमरली ऑन द रिसेप्टार टू विच दे बाइंड. ओके, त्याचं 5 क्लासेसमध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे. पहिलं आहे ग्लुकोकॉर्टिकॉइड्स. ओके, glucocorticoids and mineralocorticoids, they are secreted by the adrenal cortex. Okay, adrenal gland मधनं हे सिक्रेट होतात. Glucocorticoid example is cortisol. Okay, then mineralocorticoids example is prednisolone, then actually spironolactone, then androgen such as testosterone. Androgenचं जे एक्झाम्पल आहे ते टेस्टोस्टिरॉन आहे. ओके, androgen is a male sex hormone. Okay, then estrogens example estradiol, estrone, estrione. Okay, then progesterones, they also known as progestin, example is progesterone. Progesterone is important to maintain the pregnancy maintain करण्यासाठी प्रोजेस्टेरॉन महत्त्वाचा आहे. The corticosteroids are steroid hormone, they are produced by the adrenal cortex. यापूर्वीच मी तुम्हाला सांगितलं ॲड्रिनल कॉर्टेक्स जे आहे किडनीच्या अभो. ओके, किडनीच्या वरती एक ॲड्रिनल ग्लँड आहे, त्या ॲड्रिनल ग्लँडमधनं कॉर्टिकोस्टिरॉइड सिक्रेट होतात. ओके, सो कॉर्टिकोस्टिरॉइड दे आर क्लासिफाईड इन टू 2 क्लासेस. कॉर्टिकोस्टिरॉइडचे 2 क्लास आहेत. पहिला आहे ग्लुकोकॉर्टिकॉइड आणि दुसरा मिनरलोकॉर्टिकॉइड. ओके, सो इन ग्लुकोकॉर्टिकॉइड्स दे आर इम्पॉर्टंट. ग्लुकोकॉर्टिकॉइड जे आहेत ते कशासाठी महत्त्वाचे आहेत? टू डू द मेटाबॉलिझम ऑफ कार्बोहायड्रेट, लिपिड्स अँड फॅट. ओके, कार्बोहायड्रेट, लिपिड आणि फॅटच्या मेटाबॉलिझमसाठी ग्लुकोकॉर्टिकॉइड महत्त्वाचे आहेत. दे आर ऑल्सो इम्पॉर्टंट इन इम्यून रिस्पॉन्स अँड इन्फ्लॅमेशन. एक्झाम्पल ऑफ ग्लुकोकॉर्टिकॉइड इज कॉर्टिसोल. Then second class is mineralocorticoid. Okay, so mineralocorticoid, they are important to maintain or to regulate the sodium potassium reabsorption. Okay, आपल्या बॉडीमध्ये जे इलेक्ट्रोलाइट बॅलन्स आहे ते मेंटेन करण्यासाठी मिनरलोकॉर्टिकॉइड महत्त्वाचे आहेत. ओके, मिनरलोकॉर्टिकॉइड म्हणजे आयन्स Na प्लस सोडियम आयन K+ आयन्स. ओके, यांचं जे बॅलन्स आहे ते मेंटेन करण्यासाठी मिनरलोकॉर्टिकॉइड महत्त्वाचे आहेत. ओके, सो एक्झाम्पल ऑफ मिनरलोकॉर्टिकॉइड इज अल्डोस्टिरॉन. ओके, अल्डोस्टिरॉन प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन electrolyte balance in our body. Then on the basis of physiological function, steroids can be categorized as. आता फंक्शनवरती त्याच्या आणि अगोदर जे डिस्कस केलं ते डिपेंडिंग अपॉन द ओरिजिन, कुठून तयार होतात ते. ओके, आता आपण जे डिस्कस करणार आहोत ते त्यांचं जे फंक्शन काय, फिजिओलॉजिकल रोल बॉडीमध्ये काय आहे. तर फर्स्ट आहे ॲनाबॉलिक स्टिरॉइड्स. ओके, किंवा त्यालाच आपण ॲनाबॉलिक अँड्रोजेनिक स्टिरॉइड्स म्हणतो. ओके, सो दिस ॲनाबॉलिक स्टिरॉइड्स दे आर इम्पॉर्टंट टू प्रोड्यूस अ न्यू टिश्यू. नवीन टिश्यू तयार करण्यासाठी हे महत्त्वाचे आहेत. पर्टिक्युलरली बॉलिवूड ॲक्टर्स. ओके, बॉलिवूडमधले जे ॲक्टर्स आहेत, हिरो. ओके, ते काय करतात, याचे इंजेक्शन घेतात, त्यामुळे मसल बिल्डअप होतं. अत्यंत कमी वेळेमध्ये मसल दिसतात. ओके, बिकॉज ऑफ धिस ॲनाबॉलिक स्टिरॉइड्स. ओके, सो दिस इज नॅचरल अँड सिंथेटिक स्टिरॉइड्स दॅट इंटरॅक्ट विथ अँड्रोजन रिसेप्टार. ओके, अँड्रोजन रिसेप्टार जे आहेत, example of androgen is testosterone. Okay, male sex hormone. So they interact with androgen receptor and to promote cell growth and division. Okay, androgen receptor जेव्हा स्टिम्युलेट होतो, टेस्टोस्टेरॉन जेव्हा स्टिम्युलेट होते त्यावेळेस काय होतं, सेल ग्रोथ इन्क्रीज होते, सेलची वाढ होते आणि डिव्हिजन पण होतं. इट रिझल्ट्स इन द ग्रोथ ऑफ सेव्हरल टिश्यू. ओके, नवीन टिश्यू तयार होतात. ओके, नवीन मसल तयार होतात, स्पेशली मसल अँड बोन. देअर आर नॅचरल अँड सिंथेटिक ॲनाबॉलिक स्टिरॉइड. नॅचरल पण स्टिरॉइड बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत, जसं की टेस्टोस्टेरॉन. ओके, आणि ज्याचे सिंथेटिक डेरिव्हेटिव्ह आहेत नॉन्ड्रोलोन, मिथ, अँड्रोस्टिलोन. ओके, सो दिस नॉन्ड्रोलोन इज वाइडली यूज्ड ॲनाबॉलिक स्टिरॉइड. देन सेक्स स्टिरॉइड्स ऑल्सो नोन ॲज गॉनडल स्टिरॉइड्स. ओके, सेक्स स्टिरॉइड त्याचे एक्झाम्पल आहे टेस्टोस्टेरॉन, प्रोजेस्टेरॉन अँड इस्ट्रोजन. They are the subset of sex hormones that interact with vertebrate androgen or estrogen receptor to produce a sex difference. ओके, मेल आणि फिमेलमध्ये हा सेक्स डिफरन्स कशामुळे आहे? बिकॉज ऑफ धिस स्टिरॉइड्स. ओके, ह्या हार्मोन्समुळे सेक्स डिफरन्स आहे. मेलमध्ये टेस्टोस्टेरॉन प्रेझेंट असतो, तर फिमेलमध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन प्रेझेंट असतो. ओके,
So because of this difference in hormones, there is a difference in male characteristics and female characteristics. Okay, so these hormones are important to produce the secondary sexual characteristics. Okay, at the age of puberty, okay, मेल्स मध्ये आणि फिमेल्स मध्ये वेगवेगळे कॅरेक्टर्स डेव्हलप होतात. ओके, जसे मेल्स मध्ये फेशियल हेअर्स डेव्हलप होतात. ओके, सो this difference change in voice of males and females, all these because of these steroids. They include the androgen, estrogen and progesterone. Okay, so example of androgen is a testosterone, example of estrogen is estradiol, and example of progestins is a progesterone. Okay, then phytosterols are known as a plant steroids. प्लांट मध्ये पण स्टिरॉइड्स असतात. त्याचं एक्झाम्पल आहे बीटा सिटोस्टिरॉल. देन अर्गोस्टिरॉल, दे आर प्रेझेंट इन द फंगाय. ओके, फंगायमध्ये पण स्टिरॉल प्रेझेंट आहे, लाईक अर्गॉट फंगाय. इट कंटेन द स्टिरॉइड्स अँड इन्क्लूड द सम व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्स. ओके, व्हिटॅमिन डी पण केमिकल स्टिरॉइड आहे. सो नाउ वी विल सी द नंबरिंग. ओके, नंबरिंग ऑफ स्टिरॉइड्स, स्टँडर्ड नंबरिंग ऑफ स्टिरॉइड ॲज पर IUPAC. The standard numbering system of steroids is here shown with the help of the cholesterol. ओके, कोलेस्टेनमध्ये टोटल 27 कार्बन असतात. तर नंबरिंग आपण समजून घेऊयात. ओके, सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. स्टिरॉइडमध्ये नंबरिंग फार महत्त्वाची आहे. तर लक्षात ठेवा, स्टिरॉइडचं जर स्ट्रक्चर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर त्याच्यामध्ये टोटल रिंग जे असतात ते 4 असतात. ओके, पहिल्या 3 रिंग ज्या आहेत त्या 6 मेंबर्ड आहेत आणि जी चौथी डी रिंग आहे ती 5 मेंबर्ड रिंग आहे. Okay, so first 3 ring, that is the phenanthrene nucleus, and 5th D ring, that is cyclopentane ring. Okay, so numbering start from this position. Okay, A ring च्या टॉप पोझिशन पासून नंबरिंग स्टार्ट होते. ओके, सो हिअर इज नो आर्ग्युमेंट विथ नंबरिंग. ओके, दिस इज गिवन बाय द IUPAC. तुम्ही असं म्हणू शकत नाही की सर इथूनच नंबरिंग का स्टार्ट झाली. ओके, दिस इज गिवन बाय द IUPAC. ओके, सो देर इज expert committees who decide this numbering pattern. Okay, so numbering of steroids is different from other heterocyclic compounds. बाकीचे heterocyclic compounds साठी रूल वेगळे आहेत नंबरिंगसाठी आणि स्टिरॉइडसाठी वेगळे आहेत. जनरली हेटेरोसायक्लिक कंपाऊंडमध्ये आपण जे फ्युजन आहे इथे नंबर देत नाही, पण स्टिरॉइड्समध्ये त्या फ्युजन पॉईंटला पण नंबर दिलेला आहे. ओके, सो नंबरिंग स्टार्ट फ्रॉम A ring from this position 1 2 3 4 5, then 6 7 8 9 10. ओके, ओके, पहिल्या 2 रिंग पूर्ण नंबर झाल्यानंतर तिसरी रिंग 11 12 13 14 15 16 17. ओके, टोटल याच्यामध्ये 17 कार्बन प्रेझेंट आहेत या स्ट्रक्चरमध्ये. ओके, नंबरिंगचा पॅटर्न लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही हिंट लक्षात ठेवा. पहिल्या रिंगला पूर्ण सर्कल, नंतर दुसऱ्या रिंगला सर्कल, नंतर C रिंग आणि D रिंग. सो दिस इज द पॅटर्न हाऊ वी कॅन गिव्ह द नंबरिंग. लक्षात ठेवण्यासाठी हा कर्व जो आहे, पहिल्यांदा ह्या 2 रिंग कव्हर करायच्या, नंतर तिसरी रिंग आणि त्यानंतर चौथी रिंग. सो दिस इज द पॅटर्न हाऊ द नंबरिंग इज गिवन. ओके, सो नंबरिंग स्टार्ट फ्रॉम A रिंग, हिअर इज फर्स्ट पोझिशन अँड एंड्स ॲट D रिंग. D रिंगला नंबरिंग एंड होते. ओके, सो टोटल कार्बन प्रेझेंट इन दिस सायक्लोपेंटॅनो पर हायड्रोफिनॅन्थ्रिन न्यूक्लियस इज 17. टोटल कार्बन त्याच्यामध्ये 17 आहेत, कधी पण लक्षात ठेवा. ओके, स्टिरॉइडच्या न्यूक्लियसमध्ये टोटल 17 कार्बन आहेत. देन नेक्स्ट अटॅचमेंट इज साईड चेन. 17व्या पोझिशनला ही जी अटॅच आहे ती साईड चेन आहे, 20 देन 21. ओके, पण 17 नंतर जे आहे ते डायरेक्टली आपण नंबरिंग जे देतो ते साईड चेनला देत नाही ते. ओके, 17 नंतर 18वी जी पोझिशन आहे ती ही आहे इथे 18. 17 नंतर 13 पोझिशनला कार्बन आहे, त्यानंतर 10 पोझिशनला आहे. 10 आणि 13 10व्या आणि 13व्या कार्बनवरती मिथाईल ग्रुप असतो. ओके, जो पुढचा जो पॅटर्न आहे, here is 18 and 19. Okay, then 20 21 22 23 24 25 26 27. so this is structure of cholesterol. हे जे स्ट्रक्चर आहे ते कोलेस्ट्रॉलचं स्ट्रक्चर आहे. ओके, सो आय होप यू अंडरस्टँड दिस नंबरिंग. ऑल स्टिरॉइड्स आर नेम्ड ॲज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ कोलेस्टेन, अँड्रोस्टेन, प्रेग्नेन, इस्ट्रेन. आता हा टेबल फार महत्त्वाचा आहे. ओके, ज्याच्यामध्ये टोटल 17 कार्बन आहेत, जो आपला बेसिक न्यूक्लियस आहे सायक्लोपेंटॅनो पर हायड्रोफिनॅन्थ्रिन स्टिरॉइड न्यूक्लियस. ओके, त्याला आपण काय म्हणतो, गोनेन. त्याला आपण गोनेन म्हणतो. आता इथे बघा कॉलममध्ये तुम्ही बघा नंबर ऑफ कार्बन आणि नेम ऑफ स्टिरॉइड. सो दिस इज नेम ॲज पर IUPAC. IUPACनुसार IUPAC नॉमेनक्लेचरनुसार या रिंगला हे नाव दिलेलं आहे. ओके, 17 कार्बन त्याच्यामध्ये प्रेझेंट असतील त्याला आपण गोनेन म्हणतो. 18 कार्बन असतील त्याला आपण इस्ट्रेन म्हणतो. 19 कार्बन असेल त्या रिंगला आपण अँड्रोस्टेन म्हणतो. 21 असतील त्याला आपण प्रेग्नेन म्हणतो.
24 कार्बन असतील त्याला आपण कोलेन म्हणतो, 27 असतील त्याला कोलेस्टेन म्हणतो, 28 असतील त्याला आपण आर्गोस्टेन म्हणतो आणि 29 असतील त्याला स्टिग्मास्टेन असं म्हणतो. ओके, बट फॉर फार्मसी और फॉर मेडिसिनल केमिस्ट्री द इम्पॉर्टंट इज फर्स्ट 3 ओके, पहिले 3 जास्त महत्त्वाचे आहेत. इस्ट्रेनमध्ये 18 कार्बन असतात, अँड्रोस्टेनमध्ये 19 असतात आणि प्रेग्नेनमध्ये 21 असतात. एवढं लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. बाकीचे तुमच्या नॉलेजसाठी आहेत. ओके, 17 कार्बन गोनेन, 18 कार्बन इस्ट्रेन. इस्ट्रेनचं एक्झाम्पल बघा, रेड कलरमध्ये मी ईस्ट शब्द हायलाईट केलेला आहे. ईस्टचं एक्झाम्पल आहे इस्ट्रोजन. ईस्ट म्हणजे फिमेल कॅरेक्टरिस्टिक्स असणारं. ओके, त्याचं एक्झाम्पल आहे इस्ट्रोजन, इस्ट्राडायॉल, इस्ट्रायोल. ओके, इस्ट्रेनमध्ये 18 कार्बन प्रेझेंट असतात, 18 कार्बन. अँड्रोस्टेनमध्ये 19 कार्बन. अँड्रोस्टेनचं एक्झाम्पल, अँड्रो म्हणजे मेल. ओके, अँड्रोस्टेनचं एक्झाम्पल आहे टेस्टोस्टिरॉन. अँड्रोस्टेनमध्ये टोटल 19 कार्बन असतात. इस्ट्रेनपेक्षा, फिमेल सेक्स हार्मोनपेक्षा 1 कार्बन अँड्रोस्टेनमध्ये जास्त असतो. ओके, जनरली जर हिंट तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी पाहिजे असेल तर फिमेलपेक्षा मेल हे थोडेसे फिजिकली जास्त स्ट्रॉंग असतात. ओके, त्याच्यामुळे 1 कार्बन इथे जास्त आहे. ही फक्त लक्षात ठेवण्यासाठी हिंट आहे. ओके, अँड्रोस्टेनमध्ये 1 कार्बन एक्स्ट्रा आहे आणि प्रेग्नेनमध्ये त्याच्यापेक्षाही जास्त कार्बन आहेत, 21 कार्बन असतात. ओके, कारण की ड्युरिंग प्रेग्नन्सी मदर आणि फिटस दोघं असतात, त्यामुळे कार्बनची संख्या वाढली. ओके, 21. ओके, सो दिस इज हिंट टू रिमेंबर. सो 21 कार्बन्स प्रेझेंट इन प्रेग्नेन. एक्झाम्पल ऑफ प्रेग्नेन इज प्रोजेस्टिरॉन. प्रेग्नेनचं जे एक्झाम्पल आहे ते प्रोजेस्टिरॉन आहे. So here you can see the structure of gonen, estrane, androsten and pregnen. बेसिक स्ट्रक्चर आपण पाहूया. याच्यामध्ये गोनेनमध्ये टोटल कार्बन किती असतात? 17 कार्बन असतात. 1 इथून स्टार्ट होते, 1 ए पोझिशनपासनं. ओके, ए रिंगपासनं नंबरिंग स्टार्ट होते 1 अँड लास्ट इज 17. ओके, टोटल 17 कार्बन. हे बाकीचे हायड्रोजन आहेत. गोनेनमध्ये 17 कार्बन असतात. इस्ट्रेनमध्ये 18 कार्बन असतात. ओके, टोटल रिंगला 17 आणि इथला जो एक मिथाइल ग्रुप आहे तो झाला 18. अँड्रोस्टेनमध्ये असतात 19. सो हिअर यू कॅन सी. काही नाही म्हणजे इथे कार्बन असतो, लक्षात घ्या. इथे 18 हा 19, टोटल 90 कार्बन प्रेझेंट इन अँड्रोस्टेन. अँड इन प्रेग्नेन टोटल 21 कार्बन्स प्रेझेंट. 18, 90, 20, 21. ओके, प्रेग्नेनमध्ये 21 कार्बन प्रेझेंट असतात. सो दिस इज बेसिक स्ट्रक्चर ऑफ गोनेन, इस्ट्रेन, अँड्रोस्टेन अँड प्रेग्नेन. सो गोनेन कंटेंट टोटल 17 कार्बन. गोनेनमध्ये 17 कार्बन प्रेझेंट असतात. दॅट इज बेसिक न्यूक्लियस सायक्लोपेंटॅनो पर हायड्रोफिनॅन्थ्रिन. ओके, हे बाकीचे फक्त हायड्रोजन आहेत. 1 नंबर इथे 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 आणि 17. टोटल 17 कार्बन्स प्रेझेंट इन द गोनेन. Okay, so gonane is also known as the styrene or cyclopentano per hydrophenanthrin. This is the one of the simplest steroid. The nucleus of all steroids and sterol is composed of 17 carbon atom in carbon-carbon bond forming 4 fused rings in 3-dimensional shape. Okay, 4 रिंग एकमेकांना फ्यूज झालेले आहेत आणि सगळ्या स्टिरॉइडमध्ये हा बेसिक न्यूक्लियस प्रेझेंट असतो. टोटल त्याच्यामध्ये 17 कार्बन आहेत. ओके, द 3 सायक्लोहेक्झेन रिंग्स, पहिल्या 3 ज्या आहेत त्या सायक्लोहेक्झेन रिंग आहेत. ओके, ए रिंग इज सायक्लोहेक्झेन, बी रिंग इज सायक्लोहेक्झेन अँड सी रिंग इज सायक्लोहेक्झेन. ओके, अँड डी रिंग इज सायक्लोपेंटेन. डी रिंग जी आहे ती सायक्लोपेंटेन रिंग आहे. So let us see the basic nucleus estrane. Okay, so estrane, example of estrane is estrogen. Okay, that is a female sex hormone. So this is basic structure of basic skeleton of estrane. estrane मध्ये किती कार्बन असतात? 18 कार्बन असतात. ओके, तुम्ही बघू शकता हे बेसिक जो न्यूक्लियस आहे सायक्लोपेंटॅनो पर हायड्रोफिनॅन त्याच्यामध्ये 17 कार्बन आहेत, 17, आणि हा एक मिथाइल ग्रुप दॅट इज 18 कार्बन प्रेझेंट इन estrane. आणि अँड्रोस्टेन टोटल नंबर ऑफ कार्बन प्रेझेंट 19. इथे झाले रिंगचे झाले 17, हा 18वा आणि हा 19वा. टोटल 19 कार्बन प्रेझेंट इन अँड्रोस्टेन. देन प्रेग्नेन कंटेंट टोटल 21 कार्बन, 17, 18, this another methyl group 19, 20 and this one is 21. Okay, so we will see some common examples and their IUPAC names. So here is the structure of cortisone. So this is secreted by the adrenal cortex. Okay, adrenal cortex पासून हा secrete होतो cortisone.
सो हिअर इज आयुपॅक नेम ऑफ दॅट कॉर्टिसोन. ओके, बेसिक न्यूक्लियस तुम्ही बघा कॉर्टिसोनमध्ये पण स्टिरॉइड न्यूक्लियस जो आहे बेसिक प्रेझेंट आहे. इथे एक डबल बॉन्ड आहे, इथे डबल बॉन्ड ओ किटोनिक ग्रुप आहे, हे हायड्रॉक्सी ग्रुप आहे, इथे एक डबल बॉन्ड ओ आहे आणि इथे एक डबल बॉन्ड ओ आहे. सो दिस कॉर्टिसोन इज 1721 डायहायड्रॉक्सी. 17व्या पोझिशनला आणि 21 पोझिशनला 2 हायड्रॉक्सी ग्रुप आहे. 17ला हायड्रॉक्सी आहे, ओके, आणि 21ला एक हायड्रॉक्सी आहे. 1721 डायहायड्रॉक्सी, 2 असल्यामुळे डाय, हायड्रॉक्सी असल्यामुळे हायड्रॉक्सी. प्रिग्न, प्रिग्न म्हणजे प्रेग्नेन आहे. 21 कार्बन आहे, टोटल 21 कार्बन असल्यामुळे तो प्रिग्न आहे. प्रिग्न 4 इन. ओके, इथे नंबर 1 आहे, 2, 3, 4 अँड 5, 4 आणि 5 मध्ये डबल बॉन्ड आहे त्यामुळे 4 इन. 3 तिसऱ्या पोझिशनला डबल बॉन्ड ओ आहे. 3, 11, 20. ओके, तिसऱ्या 11व्या आणि 20व्या पोझिशनला किटोन ग्रुप आहे. हेन्स इट इज अ ट्रायोन. ONE म्हणजे किटोन. ओके, सो दिस इज आयुपॅक नेम ऑफ कॉर्टिसोन. देन टेस्टोस्टिरॉन. ओके, सो टेस्टोस्टिरॉन इट इज अ मेल सेक्स हार्मोन. ओके, टेस्टोस्टिरॉनमध्ये किती कार्बन असतात टोटल? ओके, अँड्रोस्टेनमध्ये टोटल 19 कार्बन प्रेझेंट असतात, 19 कार्बन. सो लेट अस चेक. ओके, सो नंबरिंग स्टार्ट फ्रॉम दिस पोझिशन 1, दिस इज 17. ओके, रिंगमध्ये 17 कार्बन आहेत. दिस इज 18, दिस इज 19. ओके, अजून कुठेही कार्बन नाही आहे, म्हणजे टोटल याच्यामध्ये 19 कार्बन प्रेझेंट आहेत आणि हा आहे टेस्टोस्टिरॉन. ओके, सो हाऊ टू रिमेंबर दिस स्ट्रक्चर. हे स्ट्रक्चर लक्षात कसं ठेवायचं? याच्यामध्ये फक्त तुम्हाला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्यात. म्हणजे एक असणारा किटोनिक ग्रुप. ओके, 1, 2, 3, तिसऱ्या कार्बनला डबल बॉन्ड ओ आहे, किटोन ग्रुप प्रेझेंट आहे. टेस्टोस्टिरॉन ONE, ONE आलं म्हणजे किटोन. कुठेही जर ONE इंडिंग असेल याचा अर्थ किटोन फंक्शनल ग्रुप त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. सो ॲट थर्ड पोझिशन देर इज डबल बॉन्ड ओ अँड ॲट 17 पोझिशन, 17व्या पोझिशनला हायड्रॉक्सी ग्रुप आहे. एवढं 2च तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि तिसरं एक म्हणजे 1, 2, 3, 4 आणि 5 पोझिशनमध्ये एक डबल बॉन्ड आहे, अनसॅच्युरेशन आहे. ओके, सो दिस 3 थिंग्स यू हॅव टू रिमेंबर, देन यू कॅन इझिली ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ टेस्टोस्टिरॉन. ओके, बेसिक तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ओके, 4 रिंग लक्षात ठेवायच्यात. पहिल्या 3 रिंग आहेत त्या सायक्लोहेक्झेन आहेत. चौथी रिंग आहे ती पेंटेन रिंग आहे. ओके, त्यानंतर या पोझिशनला एक मिथाईल ग्रुप आहे आणि त्यानंतर 10th पोझिशनला एक मिथाईल ग्रुप आहे. ओके, हे 2 मिथाईल ग्रुप. ओके, 17, 18, 19 टोटल 19 कार्बन झाले. दॅट इज बेसिक स्केलेटन ऑफ अँड्रोस्टेन. आणि त्याच्यामध्ये एक्स्ट्रा लक्षात ठेवायचे ते म्हणजे डबल बॉन्ड ओ आहे, किटोन ग्रुप तिसऱ्या पोझिशनला, त्यानंतर 17व्या पोझिशनला हायड्रॉक्सी ग्रुप आहे आणि 4थ्या आणि 5व्या कार्बनमध्ये एक डबल बॉन्ड आहे. ओके, हे 3 पॉईंट तुम्ही लक्षात ठेवले तर टेस्टोस्टिरॉनचं स्ट्रक्चर तुम्ही इझिली काढू शकता. ओके, सो लेट अस सी IUPAC नेम ऑफ दिस टेस्टोस्टिरॉन. 17 बीटा हायड्रॉक्सी, 17व्या पोझिशनला हायड्रॉक्सी ग्रुप आहे म्हणून 17 बीटा हायड्रॉक्सी. अँड्रोस्टेन 4 इन. अँड्रोस्ट 4 इन म्हणजे काय? अँड्रोस्टेन म्हणजे टोटल याच्यामध्ये 19 कार्बन आहेत त्यामुळे अँड्रोस्टेन येईल. अँड्रोस्टेन 4 इन, 4थ्या आणि 5व्या कार्बनमध्ये डबल बॉन्ड आहे त्यामुळे इन अल्किनचं. 3 ओन, तिसऱ्या पोझिशनला किटोन ग्रुप आहे 3 ओन. सो टेस्टोस्टिरॉन IUPAC नेम इज 17 बीटा हायड्रॉक्सी अँड्रोस्ट 4 इन, डबल बॉन्ड असल्यामुळे 3 ओन. देन IUPAC नेम ऑफ इस्ट्राडायोल. ओके, आता आपण पाहिलं ते अँड्रोस्टेन टेस्टोस्टिरॉनचं. आता हे जे इस्ट्राडायोल आहे बेसिक न्यूक्लियस इज इस्ट्रेन. इस्ट्रेनमध्ये किती कार्बन असतात? 18 कार्बन. अँड्रोस्टेनमध्ये एक जास्त असतो, 19 कार्बन, 19 कार्बन. ओके, सो टोटल नंबर ऑफ कार्बन प्रेझेंट इन इस्ट्रोजन दॅट इज 18. ओके, टोटल 18 कार्बन प्रेझेंट आहेत. एक इथून स्टार्ट होतो, इथे 17 आहे आणि हा एक मिथाईल ग्रुप 18. टोटल 18 कार्बन प्रेझेंट आहेत. दॅट इज इस्ट्रेन न्यूक्लियस. ओके, याच्यामध्ये बघा टेस्टोस्टिरॉनचं आणि हे स्ट्रक्चर सिमिलरच आहे, थोडासा त्याच्यामध्ये डिफरन्स आहे. इथे डबल बॉन्ड ओ आहे टेस्टोस्टिरॉनमध्ये, इथे काय डबल बॉन्ड ओ किटोनिक ग्रुप आहे, तर इथे हायड्रॉक्सी ग्रुप आहे. टेस्टोस्टिरॉनमध्ये हायड्रॉक्सी ग्रुप आहे, इथे पण हायड्रॉक्सी ग्रुप आहे. डिफरन्स जो आहे तो 3rd पोझिशनला तिकडे किटोन ग्रुप होता आणि या स्ट्रक्चरमध्ये हायड्रॉक्सी ग्रुप आहे. आणि इस्ट्रेन असल्यामुळे एक कार्बन कमी आहे, इथे मिथाईल ग्रुप नाही आहे. ओके, सो IUPAC नेम ऑफ दिस स्ट्रक्चर इज इस्ट्रा. इस्ट्रा म्हणजे टोटल त्याच्यामध्ये 18 कार्बन आहेत. इस्ट्रा 135 10 ट्राईन. ओके, सो
धिस कम्प्लीट रिंग इज अनसॅच्युरेटेड. ही जी पहिली ए रिंग आहे ती कम्प्लिटली अनसॅच्युरेटेड आहे. त्याच्यामध्ये 1 3 5 1 2 3 4 अँड 5 म्हणजे 3 डबल बॉन्ड आहेत. कम्प्लिटली अनसॅच्युरेशन आहे म्हणून इस्ट्रा 135 ट्राईन. ओके, 3 डबल बॉन्ड आहेत. 317 बीटा डायॉल. 317 बीटा डायॉल म्हणजे तिसऱ्या पोझिशनला हायड्रॉक्सी ग्रुप आहे आणि 17व्या पोझिशनला हायड्रॉक्सी ग्रुप आहे म्हणून 317 बीटा डायॉल. डायॉल म्हणजे 2 हायड्रॉक्सी ग्रुप आहेत आणि बीटा म्हणजे इट इज रिलेटेड टू द स्टेरिओकेमिस्ट्री कॉन्फिग्युरेशन. ओके, कॉन्फिग्युरेशनशी संबंधित आहे. दॅट इज अबोव द प्लेन. बीटा इंडिकेट मीन्स दॅट कंपाऊंड ऑर द फंक्शनल ग्रुप इज अबोव द प्लेन. ओके, आणि बाकीचे जे हायड्रोजन इथे दाखवले आहे डॅश सॉलिड लाईन आणि डॉटेड लाईनने. ओके, दॅट इज पार्ट ऑफ स्टेरिओकेमिस्ट्री. सॉलिड लाईन मीन्स अबोव द प्लेन अँड डॉटेड लाईन मीन्स बिलो द प्लेन. ओके, हायड्रोजन तुम्ही नाही ड्रॉ केले तरी चालते पण तुम्हाला कार्बन जे आहे ते ड्रॉ करावं लागतो. ओके, किंवा कार्बन जरी नाही ड्रॉ केला तर ही सॉलिड लाईन तुम्हाला ड्रॉ करावं लागते कारण की स्टिरॉइड्समध्ये कॉन्फिग्युरेशन फार महत्त्वाचं आहे. देन स्टेरिओकेमिस्ट्री ऑफ स्टिरॉइड्स. ओके, स्टेरिओकेमिस्ट्रीमध्ये मी तुम्हाला सांगितलं अल्फा मीन्स बिलो द प्लेन. ओके, इथे तुम्ही बघू शकता हा अल्फा जो हायड्रोजन आहे डॉट लाईनने दाखवला दॅट इज बिलो द प्लेन अँड सॉलिड लाईन मीन्स दॅट इज अबोव द प्लेन. ओके, दिस इज स्ट्रक्चर ऑफ 5 अल्फा कोलेस्टेन. हे कोलेस्टेन बेसिक न्यूक्लियस आहे त्याचं स्ट्रक्चर आहे. कोलेस्टेनमध्ये टोटल 27 कार्बन प्रेझेंट असतात. दॅट इज बॅकबोन ऑफ कोलेस्ट्रॉल. हा कोलेस्ट्रॉलचा बॅकबोन आहे. ओके, परत एक वेळेस मी तुम्हाला नंबरिंग समजून सांगतो. ए रिंगपासून नंबरिंग स्टार्ट होते 1 2 3 4 5. फ्युजनला पण आपण नंबर देतो स्टिरॉइडमध्ये. अदर हेट्रोसायक्लिक कंपाऊंडमध्ये आपण फ्युजन जिथे आहे तिथं नंबर देत नाही परंतु स्टिरॉइड्समध्ये आपण नंबर देतो 6 7 8 9 10. ओके, पहिल्या 2 रिंग कव्हर करायच्या नंतर तिसरी रिंग 11 12 13 14 15 16 17. टोटल 17 कार्बन प्रेझेंट आहेत या बेसिक रिंगमध्ये सायक्लोपेंटॅनो पर हायड्रोफिनॅन्थिन रिंगमध्ये. ओके, त्यानंतर 18 इथे 13व्या पोझिशनला. त्यानंतर 10व्या पोझिशनला एक मिथाइल ग्रुप आहे 19. ओके, 18 असतील तर त्याला आपण इस्ट्रोजनचा न्यूक्लियस म्हणतो. 19 असतील तर टेस्टोस्टिरॉन. ओके, आणि 21 असतील तर प्रोजेस्टिरॉन आणि 27 असतील तर कोलेस्टिरॉल. ओके, सो लेट अस डिस्कस द स्टेरिओकेमिस्ट्री. अबोव द प्लेन ऑफ द न्यूक्लियस दॅट इज बीटा कॉन्फिग्युरेशन. जर प्लेनच्या अबोव असेल त्याला आपण काय म्हणतो बीटा कॉन्फिग्युरेशन इंडिकेट करतो. ओके, बिलो द प्लेन असेल दॅट इज अल्फा कॉन्फिग्युरेशन. कॉन्फिग्युरेशन ऑफ सबस्टिट्यूएंट इज अननोन दॅट इज इंडिकेटेड बाय द वेव्ही लाईन. जर आपल्याला कॉन्फिग्युरेशन माहीत नसेल तर आपण असं दाखवतो कार्बन आणि वेव्ही लाईन. इफ सम कार्बन ॲटम आर मिसिंग इन द स्टिरॉइड न्यूक्लियस द नंबरिंग ऑफ द रिमाइंडर विल नॉट बी चेंज. ओके, एखादा कार्बन जर त्याच्यामध्ये मिसिंग असेल जे बेसिक स्टिरॉइड न्यूक्लियस आहे त्याची नंबरिंग चेंज होत नाही, जो आहे तीच राहते. ओके, सो दिस इज स्ट्रक्चर ऑफ 5 अल्फा अँड्रोस्टेन. 5 अल्फा अँड्रोस्टेनचं स्ट्रक्चर आहे हे वेगळ्या पद्धतीने दाखवलेलं आहे. हे स्टिरॉइडचंच न्यूक्लियस आहे पण तो चेअर बॉट कॉन्फर्मेशनमध्ये दाखवलेलं. याच्यामध्ये पण 4 रिंग प्रेझेंट आहेत. 6 मेंबर रिंग, दिस इज 6 मेंबर, दिस इज 6 मेंबर अँड दिस इज 5 मेंबर रिंग. ओके, सो दिस इज अ cyclopentano per hydrophenanthrene nucleus but it is drawn differently. Okay, the absolute stereochemistry of the molecule and any substituent is shown with solid that is a beta and dashed with alpha. Okay, beta म्हणजे काय above the plane ते आपण solid line ने दाखवतो. Okay, alpha म्हणजे below the plane we indicate it by dotted line. Okay, so this is the main thing you have to remember. Beta म्हणजे above plane आणि अल्फा म्हणजे बिलो द प्लेन. बीटा इज इंडिकेटेड बाय सॉलिड लाईन, अल्फा इज इंडिकेटेड बाय डॉटेड लाईन. द स्टेरिओकेमिस्ट्री ऑफ हायड्रोजन ॲट C5 इज ऑलवेज इंडिकेटेड इन द नेम. ओके, 5व्या पोझिशनला कधीही स्टेरिओकेमिस्ट्री जी आहे स्टिरॉइडची ती दाखवली पाहिजे. ओके, द स्टेरिओकेमिस्ट्री ऑफ अदर हायड्रोजन ॲटम इज नॉट इंडिकेटेड अनलेस इट डिफर इन 5 अल्फा कोलेस्टेन. जर ह्या बघा तुम्ही ही 5 अल्फा कोलेस्टेनचं जे स्ट्रक्चर आहे ओके त्याच्यापेक्षा जर स्ट्रक्चर वेगळं असेल तरच आपल्याला स्टेरिओकेमिस्ट्री दाखवायची, अन्यथा दाखवायची नाही. ओके, सो ॲट 5th पोझिशन स्टेरिओकेमिस्ट्री मस्ट बी इंडिकेटेड. इथे तुम्ही बघू शकता 5व्या पोझिशनला स्टेरिओकेमिस्ट्री दाखवलेली आहे. इट इज बिलो द प्लेन दॅट इज इंडिकेटेड बाय डॉटेड लाईन हायड्रोजन. अल्फा म्हणजे काय बिलो द प्लेन. सो दिस इज स्ट्रक्चर ऑफ कोलेस्टेन 5 अल्फा कोलेस्टेन. म्हणजे जो 5व्या पोझिशनला हायड्रोजन आहे ती स्टेरिओकेमिस्ट्री महत्त्वाची आहे. ओके, फॉर द रिसेप्टर बाइंडिंग.
सो देर इज नो नीड टू इंडिकेट देज हायड्रोजन्स. रिमेनिंग हायड्रोजन आहेत त्यांची स्टेरिओकेमिस्ट्री दाखवण्याची काही आवश्यकता नाही अनलेस इट इज डिफर फ्रॉम धिस बेसिक न्यूक्लियस. कोलिस्टेनपेक्षा जर स्ट्रक्चर वेगळं असेल तरच स्टेरिओकेमिस्ट्री दाखवायची, अन्यथा दाखवण्याची गरज नाही. ओके. Changing the stereochemistry of any of the ring junction or backbone carbon greatly changes the shape of the steroid. ओके, जर स्टेरिओकेमिस्ट्री त्याची बदलली तर पूर्ण शेप बदलतो. म्हणजे 3 डायमेन्शनलमध्ये जे ड्रग आहे ओके त्याचं पूर्ण कॉन्फॉर्मेशन चेंज होतं. ओके, त्यामुळे स्टेरिओकेमिस्ट्री फार महत्त्वाची आहे रिसेप्टर बाइंडिंगसाठी. ओके. बिकॉज ऑफ द इमेन्स इफेक्ट ऑफ द बॅकबोन स्टेरिओकेमिस्ट्री has on the shape of the molecule, the International Union of Pure and Applied Chemistry, that is IUPAC, rules strongly recommend that stereochemistry of all the backbone carbon is clearly shown. जेवढे पण कार्बन आहेत त्यांची स्टेरिओकेमिस्ट्री क्लिअरली दाखवणं फार महत्त्वाचं आहे. ओके, सो दिस इज रिकमेंडेड बाय द IUPAC. That is, all hydrogen along the backbone should be drawn when the stereochemistry is not known. Wavy line is used. ओके, जर स्टेरिओकेमिस्ट्री माहीत नसेल तर वेवी लाईन दाखवायची, आणि माहीत असेल तर अबोव प्लेन आहे किंवा बिलो प्लेन आहे ते ड्रॉ केलं पाहिजे. द टर्म सिस अँड ट्रान्स आर ऑकेजनली यूज इन स्टेरॉइड नॉमेनक्लेचर टू इंडिकेट द बॅकबोन स्टेरिओकेमिस्ट्री. ओके, सिस म्हणजे एकाच बाजूला आणि ट्रान्स म्हणजे दुसऱ्या बाजूला. ओके, सिस ट्रान्स पण इंडिकेट केलं पाहिजे. सिस ट्रान्स पण हे एक नॉमेनक्लेचरचा पॅटर्न आहे. ओके, ह्या दोन रिंग ज्या आहेत ते एकमेकांना सिस आहेत का ट्रान्स आहे ते पण इंडिकेट करणं फार महत्त्वाचं आहे. सो हिअर फॉर एक्झाम्पल 5 अल्फा स्टिरॉइड्स आर AB ट्रान्स. 5 अल्फा स्टिरॉइड्समध्ये AB रिंगमध्ये जे आहे ते ट्रान्स आहेत एकमेकांना. ओके, अँड 5 बीटा स्टिरॉइड्स द AB रिंग इज सिस, म्हणजे प्लेनच्या एकाच बाजूला. ओके, त्याला आपण सिस म्हणतो. आणि अपोजिट साईडला असतील तर ट्रान्स, किंवा त्याच्याऐवजी आपण सिन अँटी हे पण शब्द त्यामध्ये यूज करू शकतो. The position of double bonds can be designated in any of the various way as shown in figure. ओके, त्याचे जे डबल बॉन्ड आहे तो आपण डेल्टा म्हणून पण इंडिकेट करू शकतो. डेल्टा मीन्स प्रेझेन्स ऑफ डबल बॉन्ड. डेल्टा 5 मीन्स द डबल बॉन्ड इज प्रेझेंट ॲट द 5th पोझिशन. ओके, सो इन द स्ट्रक्चर ऑफ कॅनाबिसच्या स्ट्रक्चरमध्ये डेल्टा 9 टेट्राहायड्रो कॅनाबिनॉन IUPAC नेममध्ये त्याच्या आहे. डेल्टा म्हणजे त्या ठिकाणी डबल बॉन्ड प्रेझेंट आहे. ओके, so common names as testosterone and cortisone are obviously much easier to use than the long systemic names. ओके, IUPAC नेम लक्षात ठेवण्यासाठी फार डिफिकल्ट आहेत. त्याच्यामुळे कॉमन नेम्स जे आहेत टेस्टोस्टेरॉन आणि कॉर्टिसोन हे मोस्ट वाईडली यूज केले जातात. द सबस्टिट्युएंट मस्ट ऑलवेज हॅव देअर पोझिशन अँड स्टेरिओकेमिस्ट्री क्लिअरली इंडिकेटर. सो ऑलरेडी वी डिस्कस दॅट पॉईंट की स्टेरिओकेमिस्ट्री ही क्लिअरली इंडिकेट केलेली असली पाहिजे. ओके, सो हिअर इज स्ट्रक्चर ऑफ कोलेस्ट्रॉल. ऑलरेडी वी डिस्कस दिस स्ट्रक्चर. कोलेस्ट्रॉलमध्ये टोटल 27 कार्बन असतात. ओके, तर इथे स्टेरिओकेमिस्ट्री तुम्ही बघू शकता किती क्लिअरली इंडिकेट केलेली आहे. सो सॉलिड लाईन मीन्स अबोव द प्लेन. सॉलिड लाईन मीन्स अबोव द प्लेन, दॅट इज अ बीटा कॉन्फिगरेशन. इथे बघू शकता तुम्ही हायड्रॉक्सी ग्रुप ॲट 3rd पोझिशन, that is above the plane indicated by the solid line. This 18th methyl group indicated by solid line, 19th methyl group indicated by solid line means that is present above the plane, and this 21 carbon is indicated by dotted line means that is below the plane. Okay, so this cholesterol, this is structure of cholesterol, and here stereochemistry is mentioned clearly in this structure. So cholesterol is a prototypical animal steroid. This is structural lipid. Okay, cholesterol बॉडीमध्ये ॲनिमल्सच्या प्रेझेंट आहे. ओके, सो दिस मे लीड्स टू द मेनी डिफरंट कार्डिओव्हास्क्युलर डिसीजेस बिकॉज इट इज डिपॉझिटेड इन द आर्टरी. So here is the structure of cholesterol. So total 27 carbons present, A ring, B ring, C ring. So these first 3 rings are 6-membered ring, and this 5th ring is 5-membered ring. Okay, so again I will show you numbering start from this position. A ring पासून numbering start होते. Okay, numbering goes like this. Okay, first cover 2 ring, then 3rd, and then 4th ring. Total 17 carbons present. Okay, 17 रिंग मध्ये आहेत, त्यानंतर 18, 90, नंतर साइड चेन 20, 21. So here is example of steroids. Structure of cortisol, corticosterone, then aldosterone, progesterone. Okay, so progesterone contains a total 21 carbon. Total 21 carbons present in the so this progesterone. Okay, progesterone मध्ये total 21 carbon present आहे. Okay, so here we can see the total 4 rings contain 17 carbon. This is 18, 19. Okay, 20 and 21.
Then beta estradiol, that is a female sex hormone, that is estrogen derivative, beta estradiol. सो इस्ट्रोजन कंटेंट टोटल 18 कार्बन, याच्यामध्ये 18 कार्बन आहेत, रिंगमध्ये 70 आणि इथला एक मिथाइल ग्रुप 13 पोझिशनचा तो 18. टेस्टोस्टेरॉनमध्ये 19 असतात. ओके, सो हिअर यू कॅन सी 18, दिस इज 19. ओके, सो दीज आर द सम कॉमन एक्झाम्पल ऑफ स्टिरॉइड्स. देन वी विल सी व्हॉट इज मीन बाय स्टिरॉल. ओके, स्टिरॉल म्हणायचं कशाला, स्टिरॉइड वेगळे आणि स्टिरॉल वेगळे. ओके, आपलं जे स्टिरॉइड आहे STROID, ओके, सो दिस इज डिफरंट अँड दिस इज डिफरंट. फक्त काय डिफरन्स आहे की ज्यावेळेस स्टिरॉलच्या स्ट्रक्चरला हायड्रॉक्सी ग्रुप अटॅच करतो त्याला आपण स्टिरॉल म्हणतो. OL मीन्स प्रेझेन्स ऑफ हायड्रॉक्सी ग्रुप. ओके, सो स्टिरॉल्स इज अन ऑर्गॅनिक कंपाऊंड विथ फॉर्म्युला C17H28O हुज मॉलिक्यूल इज डिराइव्ड फ्रॉम गोनिन. गोनिनपासून हा मॉलिक्यूल तयार झालेला आहे, कारण हे बेसिक न्यूक्लियस काय आहे, गोनिन आहे. टोटल कार्बन त्याच्यामध्ये 17 आहेत. ओके, this is sterol is produced by the replacement of hydrogen atom in the third position by hydroxy group. Okay, numbering start 1 2 3. तिसऱ्या पोझिशनला हायड्रोजनच्या ऐवजी हायड्रॉक्सी ग्रुप रिप्लेस केला, दॅट बिकम स्टिरॉल. ओके, सो स्टिरॉल्स आर सब ग्रुप ऑफ स्टिरॉइड्स. स्टिरॉइडचा हा ग्रुप आहे. ओके, बट स्टिरॉल्स आर नॉट इम्पॉर्टंट सो मच. स्टिरॉल एवढे जास्त महत्त्वाचे नाही स्टिरॉइड सारखे. दे ऑकर नॅचरली इन मोस्ट ऑफ द युकॅरिओट्स इन्क्लुडिंग द प्लांट, ॲनिमल, फंगाय. प्लांटमध्ये प्रेझेंट असतात, ॲनिमलमध्ये, फंगायमध्ये. सो कोलेस्ट्रॉल इज अ स्टिरॉल. स्टिरॉल्स ऑफ प्लांट आर कॉल्ड फायटोस्टिरॉल. जे प्लांटमध्ये स्टिरॉल प्रेझेंट आहे त्याला आपण फायटोस्टिरॉल म्हणतो. स्टिरॉल्स ऑफ ॲनिमल्स कॉल्ड झूस्टिरॉल्स. द मोस्ट इम्पॉर्टंट झूस्टिरॉल इज एक्झाम्पल इज कोलेस्ट्रॉल. ॲनिमलमध्ये प्रेझेंट आहे, ह्युमन बिईंग्समध्ये प्रेझेंट आहे कोलेस्ट्रॉल. नोटेबल फायटोस्टिरॉल इन्क्लूड द कॅम्पोस्टिरॉल, सिटोस्टिरॉल, स्टिग्मोस्टिरॉल. ओके, हे प्लांटमध्ये प्रेझेंट असतात. अर्गोस्टिरॉल इज अ स्टिरॉल दॅट इज प्रेझेंट इन द सेल मेम्ब्रेन ऑफ फंगाय. ओके, आर्गोट नावाचे एक फंगाय त्याच्यामध्ये हे प्रेझेंट असतात अर्गोस्टिरॉल. वेअर इट सर्व्स ॲज अ रोल सिमिलर टू कोलेस्ट्रॉल इन ॲनिमल सेल. जसं ॲनिमल सेलमध्ये कोलेस्ट्रॉलचा रोल आहे तसाच फंगाय सेलमध्ये पण सेम रोल प्ले करतात हे अर्गोस्टिरॉल्स. सो थँक्यू. इफ यू लाईक दिस व्हिडिओ then share with your friends and subscribe my channel. Thank you for watching.